लाडक्या बहिणींना नमस्कार. सध्या आपण बघतो की महानगरपालिकेचं इलेक्शन झालं आणि महापौरसाठी सध्या सगळ्याकडे धावपळ चालू आहे. पण या धावपळीमध्ये लाडक्या बहिणींकडे कुणाचं लक्ष आहे का? लाडक्या बहिणी जेव्हाच आठवतात तेव्हा मतदान येतं. आता मतदान झालेलं आहे. तुम्ही सगळ्या तुमच्या लाडक्या भावांना निवडून दिलेलं आहे. आता ते त्यांच्या कामाला लागले आहे आणि तुम्ही तुमच्या कामाला लागलेला आहे. पण या सगळ्या गडबडीमध्ये लाडक्या बहिणींकडं सर्वांचं दुर्लक्ष झालेलं आहे. ॲक्च्युली ही चुकी तुमची आहे. आता तुम्हाला एक साधं गणित सांगतो मी. सध्या राजकारण बघा कसं आहे. आता शिवसेना होती, शिवसेनेचे दोन भाग विभागले. एक गेली भाजपसोबत, एक आली इकडे. आणि राष्ट्रवादी होतं, राष्ट्रवादीही विभागलं. आता परत एकत्र येण्याच्या मार्गावर आहे. परत एकत्र येतात, परत विभागतात, परत याच्या पार्टीत जातात, परत त्याच्या पार्टीत येतात. तुम्हाला काय वाटतं, हे मंत्री असतात किंवा राजकारणी असतात, हे पार्टी बदलतात हे कशासाठी? डेव्हलप करण्यासाठी किंवा या देशाचा विकास करण्यासाठी? तर हे पार्टी बदलतात स्वतःचा विकास करण्यासाठी. आणि स्वतःचा विकास करण्यासाठी हे सामान्य माणसाला काही पैसे देऊन, काही साड्या वाटून, काही छोट्या मोठ्या गोष्टी देऊन हे भुरळं घालतात. हे आपल्या लोकाला कळतच नाही. आता बघा ना, आता येत्या 5-6 वर्षापासून भारतामध्ये तर चालूच आहे. महाराष्ट्रामध्ये किती खेळी चालू आहे, किती पक्षांची फाटाफूट चालू आहे. कधी एक पक्ष मैत्री करतो तर कधी दुश्मनी करतो, परत दुसऱ्या दिवशी दुश्मनी करतो, दुश्मनी झालेल्या पक्षांची मैत्री करतो. तर या गोष्टी अशा चालूच राहणार आहे आयुष्यभर. असं का चालतं, असं का होतं? कारण की ही चुकी आहे आपली. आपण वर्षभर म्हणतो की नाही नाही आपण ह्या पक्षाला आता मत देणार नाही, या पक्षाने असं केलं. आणि जेव्हा मतदान येतं तुमच्या पदरात 1000 रुपये पडतात, 1500 रुपये पडतात, साडी येते किंवा एखादं गिफ्ट येतं, तुमचं मन पगळून जातं आणि तुम्ही काय करता, त्या पक्षाला निवडून देतं. मी कुठल्याही पक्षाचा दोष करत नाही किंवा कुठल्याही पक्षाला दोष देत नाही. पण आता महाराष्ट्राच्या लोकाला समजायला पाहिजे की सध्या परिस्थिती काय आहे. मी फक्त एक लाडकी बहिणीचा मुद्दा घेतला तुम्हाला समजण्यासाठी. पण तुम्हाला जे लाडक्या बहिणीचे पैसे दिले होते ना, हे काय सरकारचे पैसे नव्हते. हा सध्या GST लावलेला आहे ना, हा सकाळपासून तुम्ही संध्याकाळपर्यंत ज्या ज्या गोष्टी विकत घेतात किंवा विकतात ना, त्याच्यामागचा हा टॅक्स आहे सगळा. तुम्हाला कळतसुद्धा नाही हा टॅक्स किती गेला. साधा आपण साबण बी आणलं ना, एक 10 रुपयाचं साबण, तर कमीत कमी 2 रुपये हे सरकारला जातात आणि सरकारच्या तिजोरीमध्ये 1 रुपया जातो आणि 1 रुपये राजकारणाच्या खिशामध्ये जातो. अशी ही टेंडन्सी असते. हे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर ही गोष्ट आहे आणि लोकांना समजत नाही. आपण सहज उठलो की वोटिंग देतो, भविष्याचा विचार करत नाही. आज प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलं आहेत. तुम्ही थोडासा लाडक्या बहिणीच्या तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला थोडा इंटरेस्ट असला तर थोडा मी व्हिडिओ फिरवतो. आज प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलं आहेत. प्रायमरी शाळा सगळ्या बंद झाल्या आहे का तुम्हाला माहीत आहे? आणि शिक्षकांनासुद्धा CET TET कंपल्सरी केली आहे का? याच्यामागचं रिझन कोणी ओळखलं का? कधी विचार करत आपण या छोट्या छोट्या गोष्टीचा कधीच विचार करत नाही. TET कशामुळे लावली आणि आता सध्या इंग्लिश मिडियमच्या शाळा उघडण्याचं कारण काय? याच्या मागचं लॉजिक असं आहे. सध्या शिक्षकांना ज्या परमनंट शिक्षक लागलेले आहे 20-20, 25-25 वर्षापूर्वी, त्यांना TET कंपल्सरी लागू केली आणि त्यांना सांगितलं की 2 वर्षामध्ये तुम्ही TET उत्तीर्ण झाला नाही तर सक्तीची रिटायरमेंट देणार. आणि यांचा प्लॅन सक्सेस होणार 100%. हे शिक्षकांना सक्तीची रिटायरमेंट घ्यायला लावणार. प्रायमरी शाळा बंद होणार, प्राथमिक शाळा बंद होणार. ज्या शाळेमध्ये गोरे म्हणजे गरिबांची मुलं जातात ते आता जाणार नाही. कारण की काय होणार, शिक्षक जर रिटायर झाले तर शाळा बंद पडणार. प्राथमिक शाळेचं आता सध्या काय झालं की प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक संख्या कमीच आहे, पण यांनी सक्तीची जर रिटायरमेंट दिली तर शाळा बंद होणार. आता जे प्राथमिक शाळेमध्ये मुलं शिक्षण घेत होते त्यांना मजबुरीने इंग्लिश मिडियममध्ये जावं लागणार. आणि इंग्लिश मिडियम कोणाच्या? राजकारणाच्या. संस्थाचालक सगळे हे राजकारणी असतात. आणि जिथं मराठी मीडियममध्ये 1000 रुपयामध्ये वर्ष निघायचा तिथं तुम्हाला 1,00,000 रुपये लागणार. ही गोष्ट सध्या तुम्हाला कळत नाही. तर त्याच्यामुळे म्हणतो महिलांनो, तुम्ही तुमच्या लाडक्या भावाला निवडून दिलं ना 1500 रुपयासाठी, तर ह्या इनडायरेक्ट पैसा आपला किती जाणार आहे हे तुम्हाला कल्पनासुद्धा नाही. त्यासाठी प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा. राजकारणी फुकट द्यायला मोकळं नाही. तो आपल्याला घासभर देतो आणि एवढं मोठं घेऊन जातो आपल्याकडून, ते आपल्याला अप्रत्यक्षपणे कळतसुद्धा नाही. तर लाडकी बहिणीचा विषय घेतला होता, पण
डायरेक्टली हे ह्याच्याशी कनेक्टेड आहे हे तुम्हाला मला एक सांगायचं होतं म्हणून. आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आहे, राजकारणाच्या गोष्टी आपल्या सामान्य गोष्टीच्या बाहेर आहे. त्याच्यामुळे मतदान करायच्या वेळेस अशा व्यक्तीला करा की जो व्यक्ती सुशिक्षित आहे, थोडा शिकलेला आहे, त्याचं बॅकग्राऊंड चांगलं आहे, राजकारणी घराण्याशी नाही. मी तर सांगतो तुम्हाला, जो जो व्यक्ती राजकारणी घराण्याशी जोडलेला आहे त्याला एकही मत देऊ नका. कारण की त्यांच्याकडे आत्ता एवढी पिढी आहे, एवढा पैसा आहे की 10-10 पिढीला पुरेल एवढा पैसा त्यांच्याकडे आहे. आणि तुम्ही त्यांच्याच मागे धाऊ, दादा, आबासाहेब, काका, मामा करत धावता, हे चुकीचं आहे. सामान्य जनता नेहमी कार्यकर्ता म्हणूनच राहणार आणि राजकारणी नेहमी राजेच करणार. त्यामुळे जरी आज तुम्ही कितीही शिकला महिला मंडळ, मी फक्त महिला मंडळांना दोष देत नाही, सर्व लोकांना सांगतो कितीही शिकलात, पण शेवटी तुम्हाला जरी राजकारणी जरा अंगठा बहादूर असला तरी तुम्हाला त्याच्यापुढे झुकावंच लागेल. कारण का, ही चुकी आपली आहे. तो आपल्याला पैसा फेकतो, आपण घेतो, हे कळायला पाहिजे सगळ्यांना. आणि जे लाडक्या बहिणीचा हप्ता आहे हा, याच्याविषयी आपला व्हिडिओ होता, पण आपण थोडा व्हिडिओ डायव्हर्ट केला कारण की हा एक पार्श्वभूमी होती नेमकं लाडक्या बहिणीचा हप्ता देण्यासाठी काय. आणि जे लाडक्या बहिणीचा हप्ता हा तुम्हाला काय तुमचा जन्मसिद्ध हक्क नाही, तुम्हाला कायमस्वरूपी दिलेला नाही, हे फक्त तुम्हाला एक चॉकलेट होतं, तुम्ही वोटिंग द्यावं म्हणून. हळूहळू सरकारची KYC करून त्यांनी सुरूच केलं आहे, बंद होणार आहे. आणि आता कितीही आंदोलन झाले, काही झाले तरी हे थोड्या थोड्या दिवसांनी बंद होणारच आहे. काहीतरी सरकार कारण काढेल, काहीतरी काढणारच. त्यांच्याकडे खूप असे कारणं असतात की ते काढतातच. आणि ही योजना एक दिवस बंद होणार. पण तुम्हाला जर ही योजना सुरू ठेवायची असेल, तुमचं हक्क मागायचं असेल, तर तुम्हाला उठावं लागेल महिलांना. सरकारला मागितल्याशिवाय, आक्रोश केल्याशिवाय काही मिळत नाही. कारण की सरकार हे आपल्याकडून घेत असतं, देत नसतं. तुम्हाला वाटतं सरकार हे देतं ते देतं, हे चुकीचं गैरसमज आहे. सगळं आपल्याकडून घेत असतं आणि त्याच्यातून थोडंसं आपल्याला देतं. आणि आपल्याकडून घेताना आपल्याला जाणीवसुद्धा नसते की सरकार आपल्याकडून ओढून घेत आहे. आणि आपल्याला जेव्हा देतं, सरकार मीडियामध्ये दाखवतं हे दिलं ते दिलं, पण ते खूप सारं घेत असतं. असं हा म्हणजे पॉलिटिक्सचा फंडा आहे. त्याच्यामुळे मतदान करताना तुम्ही नीट विचार करा. सध्या आता महानगरपालिकेला तुम्ही वोटिंग दिलं तर याच्यावरून तुम्हाला कळेलच आता परिस्थिती काय आहे, महागाई किती वाढली आहे, कुठं चाललं, काय चाललं. या सगळ्या गोष्टीत तुम्ही विचार करा महिलांनो. 1000, 500, 2000 रुपयेसाठी आपलं मत, आपला विश्वास विकू नका. सध्या साऊथ इंडियन बघा, केरळ राज्य, मेघालय राज्य किती श्रीमंत देश आहे. पॉप्युलेशन कमी आहे पण लोक असे हुशार आहे, 1 रुपयाला देखील हात लावत नाही. ते मागतात शाळा सोयीस्कर करून द्या. दिल्लीमध्ये बघा, गव्हर्नमेंटच्या शाळा, झेडपी शाळा अशा केल्या की प्रायव्हेटसुद्धा शाळा तशा नाही, अशा त्यांनी झेडपी केजरीवालने केल्या होत्या. परंतु चांगल्या माणसाला नेहमी शनी लागतो, ही गोष्ट खरी आहे. तर ठीक आहे, थोडा विषय आपला वेगळा गेला. आणि तुमचं काही मत असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. सांगायचं एवढंच होतं लाडक्या बहिणींनो, तुम्ही लाडके भाऊ असो किंवा बहीण व्हिडिओ जर बघत असाल तर तुमचं मत नक्की नोंदवा. आणि यापुढे जर तुम्ही कोणतंही वोटिंग कराल तर 10 वेळेस आपल्या मुलांचा विचार करा, आपल्या पिढीचा विचार करा आणि नंतरच वोटिंग करा. कुठल्याही वस्तूशी बळी पडू नका. कोणी साडी देतं आहे, कोणी हे देतं आहे, कोणी बळी बिलकुल म्हणजे पडू नका. आणि जेवढं राजकारण तुम्हाला वाटतं ना, म्हणजे जेवढं वाटतात ना तुम्हाला, जे पैसे वाटतात, साड्या वाटतात, याच्यापेक्षा ते हजारो पटीने आपल्या खिशातून काढून घेत असतात. ही खरी सत्य परिस्थिती आहे. धन्यवाद.